आता आम्ही गडावर आलोय. खूप भारी वाटते चालताना. तर आता आम्ही रायगड आलेलो आहे. आता आम्ही तिकडे चाललो आहे. ती मस्जिद आकाराची मंदिर आहे ना महादेवांचा, तिथेशी जात आहोत आम्ही. तर आता आम्ही रायगड आलेलो आहे. आता आम्ही तिकडे चाललो आहे. ती मस्जिद आकाराची मंदिर आहे ना महादेवांचा, तिथेशी जात आहोत आम्ही. तर आता आम्ही महादेवांच्या मंदिरात आलो आहे. तुम्हाला ही स्टोरी माहिती आहे ना, की महाराजांनी मस्जिदचा आकार का दिला. तर मी आता महाराजांच्या समाधीचे चाललो आहे पाया पडायला. तर महाराजांच्या समाधीच्या मागे वाघी कुत्रा आहे, पण तिकडे आम्हाला पोलीस जाऊन देत नाही, सो मला व्हिडिओ काढायला भेटणार. आता ह्याची स्टोरी पण एक आहे, पण ती मला माहीत नाही. सो तुम्ही नेटवर सर्च करा ह्याची स्टोरी. आणि जर तुम्हाला यांची स्टोरी माहिती असेल तर कमेंटमध्ये त्यांचं नाव लिहा आणि मला सेंड करा. तर आता आपण जाऊया जगदीश्वराच्या मंदिरामध्ये. नंदी महाराज. हॅलो. तर आपण तिकडे जाणार आहोत, पण त्याच्या आधी आपल्याला टकमक टोककडे जायचं आहे. ऐ टकमक टोक. तर आपण तिकडे जाऊया आता. त्याच्यानंतर आपण तिकडे जाऊ. गाईस सह्याद्री काय वाटते, कडक वाटते, असं वाटते बघतच बसावं. तर आता आपण जाऊ टकमक टोककडे. तर आता आम्ही टकमक टोकवर आलोय. हे घाबरतंय याला. सो बघा टकमक टोक. ते घाबरत इकडे यायला, घाबरतंय. इकडूनच आहे बघा. तर ही टकमक टोक. अरे पण तसं काय तू. तर आपण तिकडे जायचं आहे, तुम्हाला मी मागाशी दाखवलं तिकडे. गाईत आमचं नशीब किती चांगलं आहे की आता आम्ही गडावर आलो आहे आणि इथेच आता आम्हाला महाराजांच्या समोर इको साऊंड ऐकायला मिळणार आहे. सो चला ऐकू. मागे भिंतीच्या कडेला उभे राहा सगळे, जा भिंतीच्या कडेला.
तर इथे आता महाराजांची गुप्त खोली आहे. तर इथं बैठक भरायची आणि इथले सिस्टीम अशी आहे की आतमध्ये इथला काहीच आवाज बाहेर येऊ शकत नाही. तुम्ही आतमध्ये काहीही बोला, बाहेर आवाज येऊच शकत नाही, अशी सिस्टीम केलेली महाराजांनी. हाथी घोड़े तोप तलवारें फौज है तेरी सारी, हाथी घोड़े तोप तलवारें फौज है तेरी सारी, जंजीर में अटका राजा मेरा अपनी सबसे छत्रपती शिवाजी राजांचा म्हणून सांगितलं जातं, अरे जगावं तर शिवबा राजा सारखं, अरे जगावं तर शिवबा राजा सारखं, आणि मरण यावं तर शंभू राजा सारखं, अरे मरण यावं तर शंभू राजा सारखं. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. बाजूला दोन स्तंभ आहेत. हे पूर्वी एकावेक 7 मजली होते दादा. कल्पनाही करू शकणार नाही आपण कसे असते. मखमली पडदे, पैठणी कपडे, आजूबाजूला 540 दिवा लावल्या जायच्या. जर विचार करायची गोष्ट, हे जर पूर्वी 7 मजली असती, एखादा सण असेल तर पूर्वी कारंजी उडवलं जायचं, 540 दिवे लावले जायचे. आणि हा विजयस्तंभ सुद्धा म्हटला तर विजयस्तंभ म्हणजे काय, तर विजयाचं प्रतीक. आपल्या राजाने महाराजांनी कोणता पराक्रम केला, स्वराज्यामध्ये कोणता गडकोट किल्ला घेतला, तर त्याच्या 7व्या मजल्यावर जायचं आणि भगवान निशाण फडकवायचं. आजूबाजूच्या गावकऱ्यांना वारकऱ्या वाटलं पाहिजे की महाराजांनी कोणता तरी गड जिंकला आहे, त्याला विजयस्तंभ असणार. तर आता आमचं सर्व फिरून झालंय. आता शिरकाई देवीच्या पाया पडायला चाललोय. तर इथे शिरकाई देवीचं मंदिर आहे. काय करतोय? चला आता घरी. तर गाईज आता मी उतरतो खाली. तर आज खूप मजा आली. पूर्ण रायगड फिरलो आणि खूप मजा आली. तर आता आम्ही खाली उतरत आहोत. आमची 2ची एसटी आहे, सो त्या एसटीने आता आम्ही घरी जाऊ. तर गाईज मी आता ब्लॉग संपवतो. तुम्हाला ब्लॉग आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब. आणि जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि मी अजून गड फिरणार आहे. जर तुम्हाला माझी नोटिफिकेशन पाहिजे असेल तर ऑलवर सेट करा आणि बेल आयकॉन दाबा. तर माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिली पोहोचतील. तर चला आता मी माझा ब्लॉग संपवतो. जय शिवराय.